गणपती बाप्पा मोरया. एकदा सकाळ सकाळी चहा बनवण्यावरून नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी बायको चिडून जवळजवळ ओरडतच म्हणाली, आता बस झालं, खूप झालं. मी खूप सहन केलं. आता मी 1 मिनिटसुद्धा तुमच्याबरोबर राहू शकत नाही. नवरासुद्धा बोलायला काही कमी नव्हता. तो सुद्धा म्हणाला, मीही वैतागलो आहे तुझ्या या रोजच्या कटकटीला. घरात पाय ठेवला रे ठेवला, झालं तुझं सुरू. तुला इथं नाही राहायचं ना, मग भर तुझं सामान आणि जा तुझ्या घरी. एवढे बोलून तो ऑफिसला निघून गेला. इकडे बायकोचा रागसुद्धा शांत झाला नव्हता. तिने आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, आता मला सहन होत नाही. मी बायको नाही तर कामवाली बाई आहे. मी माझ्या मुलांना घेऊन कायमची माहेरी येत आहे. मग याची कायमची जिरेल. आईने लेकीचे बोलणे पूर्ण ऐकून घेतले आणि जरा कडक आवाजात तिची कान उघडणी करत बोलली, खबरदार जर माहेरी आली तर. तुझी मोठी बहीणसुद्धा अशीच नवऱ्याशी भांडून माहेरी आली होती. स्वतःच्या इगो आणि रागाच्या आहारी जाऊन घटस्फोट घेऊन माहेरी बसली आहे. आणि आता तुझीसुद्धा तीच नाटकं सुरू झाली. इगो आणि रागाच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नकोस. आपल्या नवऱ्याशी झालेलं भांडण मिटव. तू समजतेस तेवढा तुझा नवरा काही एवढा वाईट माणूस नाही. आईचे बोलणे ऐकून बायको विचार करू लागली आणि तिचा रागसुद्धा शांत झाला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. रडल्यामुळे तिचे मन जरा हलके झाले. थोड्या वेळातच तिला तिने केलेल्या चुका आठवल्या. मग तिने विचार केला, भांडण कटकटीने काही प्राप्त होणार नाही. ती उठली, स्वतःचा चेहरा स्वच्छ धुतला, घरातील सर्व काम आवरले. मग नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवण्याची तयारी करू लागली. पनीर मसाला, चपाती आणि त्याबरोबर बासुंदीसुद्धा बनवली. तिने मनातल्या मनात विचार केला होता की आज संध्याकाळी नवरा घरी परत आल्यावर सकाळी झालेल्या भांडणाबद्दल त्याची माफी मागणार. संध्याकाळी जेव्हा नवरा घरी परत आला तेव्हा तिने हसतमुखाने त्याचे स्वागत केले. त्याला पाणी दिले, चहा दिला. ती अशा प्रकारे वागत होती की सकाळी काहीच झाले नव्हते. नवरासुद्धा बायकोचे वागणे बघून हैराण परेशान झाला होता. त्याला असं वाटत होतं की आपण चुकून दुसऱ्याच्या घरात तर आलो नाही ना. मग बायकोचे वागणे बघून मनातल्या मनात तो सुखावला. रात्री जेवताना जेव्हा नवऱ्याने बासुंदी खाल्ली तेव्हा तो म्हणाला, आय एम सॉरी. कधी कधी मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलतो, पण तू जास्त मनावर घेत जाऊ नकोस. कारण मी सुद्धा एक माणूसच आहे आणि माणूस म्हटलं तर चुका होतातच. बायको हसली आणि मनातल्या मनात आपल्या आईचे आभार मानले. आईने कडक शब्दात आपली कान उघडणी करून योग्य मार्ग दाखवला. आईचा सल्ला मानला नसता तर इगो आणि रागामुळे माझं घर बर्बाद झालं असतं. तर फ्रेंड्स, ही कथा आपल्याला हे सांगते की इगो आणि रागाच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळा चुकीचे ठरतात. तसेच नातीही प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे वाचू शकतात आणि भरू शकतात. तर फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.